नमस्कार, ई लर्निंग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आई वडिलांची सेवा म्हणजेच खरी भक्ती असते आणि हाच संदेश जगाला दिला भक्त पुंडलिकाने, ज्याच्यामुळे पंढरपुरात उभा राहिला आपला विठोबा, आपल्या पांडुरंगाचा अवतार। ही गोष्ट आहे एका साध्या पण महान भक्ताची, ज्याने देवाला देखील थांबवून दाखवलं, कारण त्याच्यासाठी त्याचे माता पिता हेच देव होते। चला तर मग ऐकूया भक्त पुंडलिकाची एक प्रेरणादायी कथा, जी आजही प्रत्येक मराठी मनाला विठ्ठल भक्तीत रंगवते। ही भक्त पुंडलिकाची गोष्ट अतिशय प्रेरणादायी आणि भक्तिभावाने भरलेली आहे, जी पंढरपूरच्या विठोबा दर्शनामागे असलेल्या भक्तीचा सुंदर आदर्श दाखवते। खूप जुना काळ होता। पंढरपूर नावाच्या ठिकाणी पुंडलिक नावाचा एक तरुण राहत होता। तो सुरुवातीला खूपच आपल्या आई वडिलांची सेवा करत नसे। तो मौज मजा करणारा, मित्रांच्या संगतीत राहणारा आणि आई वडिलांकडे दुर्लक्ष करणारा होता। एकदा त्याचे वडील व आई काशी यात्रेसाठी निघाले। पुंडलिक ही त्याच्यासोबत निघाला, पण वाटेत त्याचे मन बदलले। त्याला एका गोष्टीची जाणीव झाली, आई वडिलांची सेवा हीच खरी परमभक्ती आहे। तो लगेच आई वडिलांना घरी परत घेऊन आला आणि पूर्णपणे त्यांची सेवा करू लागला। त्याचे जीवनच बदलले। तो त्यांना अन्न, पाणी, विश्रांती आणि प्रेमाने सेवा देत राहिला। पुंडलिकाची भक्ती पाहून भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले। एक दिवस स्वतः भगवान विष्णू पांडुरंग त्याच्या घरी आले, पण त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता। त्याने स्वतःच्या सेवेपासून उठणे टाळले आणि विठोबाला म्हणाला, भगवंत थांबा, मी माझ्या आई वडिलांची सेवा करीत आहे। मी तुमच्याकडे येईनच, पण आधी माझं कर्तव्य महत्त्वाचं आहे। हे ऐकून देव संतुष्ट झाले। पुंडलिकाने विठोबाला एक वीट दिली आणि सांगितले, ही वीट घ्या आणि थांबा। भगवान तिथेच उभे राहिले, हात कमरेवर ठेवून त्या विटेवर। त्या दिवशीपासून पंढरपूरचे विठोबा म्हणून भगवान पांडुरंग प्रसिद्ध झाले। भक्त पुंडलिकामुळेच हे दर्शन मानवाला शक्य झाले। या गोष्टीतून तुम्हाला असा बोध मिळतो की मात्यापित्यांची सेवा हीच खरी भक्ती आहे। खरे भक्त कोणत्याही स्वार्थाशिवाय सेवा करतात। देव देखील अशा भक्तांच्या घरी येतात। हाच पुंडलिक म्हणजे भक्तीचा खरा राजा, ज्यामुळे आज विठोबा रुक्मिणीच्या दर्शनाला पंढरपूरला जातो। धन्यवाद। आपणास ही कथा आवडल्यास सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा।